नमस्कार मित्रांनो, आजचे अर्थशास्त्र या विषयातील महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या पुढे आहे. पहिला पॉईंट दिलेला आहे, राजा चलैया समिती कधीची आहे. तर बघा, राजा चलैया कमिटी ही 1991ची आहे आणि या कमिटीला 30 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर या कमिटीमध्ये काय महत्त्वाचं आहे बघा, तर ही कमिटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधित होती. ओके, कशा संबंधित होती? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधित. याच पद्धतीनं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधित विजय केळकर कमिटी ही सुद्धा होती, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. सो राजा चलैया कमिटी केव्हाची? 1991ची. आणि राजा चलैया यांना द फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म असं म्हटलं जाते. त्यानंतर व्हॅट लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे हरियाणा. आणि 2003मध्ये व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणजेच व्हॅट लागू करणारं भारतातील पहिलं राज्य होतं हरियाणा. महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा व्हॅट लागू करण्यात आला होता, तर तो 1 एप्रिल 2005ला लागू करण्यात आला होता, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये व्हॅट ॲक्ट जो होता तो 2002 या वर्षाचा होता आणि लागू कधी झाला बघा? 1 एप्रिल 2005 पासून. तर हा सुद्धा वन लाईनर क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये दिसू शकतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, शून्य आधारित जो अर्थसंकल्प आहे स्टुडंट, शून्य आधारित अर्थसंकल्प. तर शून्य आधारित अर्थसंकल्प सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले होते? तर ते ठरलेले होते महाराष्ट्र. कोणत्या वर्षी ठरले होते ते तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्हाला पेपरमध्ये 3 गोष्टी विचारल्या जाऊ शकते की तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते, तत्कालीन अर्थमंत्री कोण होते आणि तत्कालीन वित्त राज्यमंत्री कोण होते. तर बघा, येते तत्कालीन जे मुख्यमंत्री होते ते होते शंकरराव चव्हाण आणि अर्थमंत्री जे होते ते होते सुशील कुमार शिंदे आणि वित्त राज्यमंत्री होते श्रीकांत जिचकर. तर या पद्धतीने हे पॉईंट्स तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, आणि जे शून्य आधारित अर्थसंकल्प आहे त्याचे जनक पीटर ए पियर यांना म्हटलं जाते. भारत निर्माण योजना ही 16 डिसेंबर 2005ला सुरू करण्यात आलेली होती आणि याचा जो मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील 6 क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणे. एकतर तुम्हाला इथे तारीख पाठ करायची आहे 16 डिसेंबर 2005 आणि किती क्षेत्रामध्ये? तर 6 क्षेत्रामध्ये. तर ते 6 क्षेत्र आपल्याला इथे पाठ करणं अनिवार्य आहे. तर पहिला आहे ग्रामीण पेयजल, त्यानंतर गृहनिर्माण, दूरसंचार, त्यानंतर ग्रामीण रस्ते, ग्रामीण विद्युतीकरण आणि एक आहे जलसिंचन. ठीक आहे. तर बघा, पेयजल, गृहनिर्माण, दूरसंचार, रस्ते, विद्युतीकरण आणि जलसिंचन यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते आरोग्य आहे का, शिक्षण आहे का? तर बघा, हे 2 पॉईंट इथे नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे 6च पॉईंट तुम्हाला इथे घ्यायचे आहे. आणि भारत निर्माण योजना केव्हाची आहे? 16 डिसेंबर 2005. ओके. त्यानंतर बघा, भारतामध्ये GSTची जी सुरुवात झाली होती ती 1 जुलै 2017 पासून झालेली होती, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि भारतामध्ये जो GST आकारला जातो तो दुहेरी पद्धतीने आकारला जातो. GST आकारण्याची पद्धत ही आपण कॅनडा या देशाप्रमाणे घेतलेली आहे. सो मोस्ट MP हा क्वेश्चन तुम्हाला इथे करायचा आहे. आणि GST संबंधित जी घटना दुरुस्ती होती ती होती 101वी घटना दुरुस्ती आणि विधेयक म्हटलं तर 122व. हे पण तुम्ही लक्षात घ्या. भारतीय रेल्वे म्हणजे ब्रिटिश यांच्यासाठी दुधारू दुभती गाय होती असे उद्गार कोण काढले होते? तर हे उद्गार दादाभाई नौरोजी यांनी काढलेले होते आणि दादाभाई नौरोजी हे भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे जो की आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की 1993मध्ये जो आपल्या इथं निर्गुंतवणूक आयोग जो स्थापन करण्यात आलेला होता, हा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता? तर बघा, डॉक्टर C रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली. मात्र साल कोणता इथं लक्षात घ्या, 1993. त्यानंतर हिंदू ग्रोथ रेट कशाला म्हटलं जाते? तर बघा, 1950 ते 1980च्या दशकात म्हणजे या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये जी आपल्या इथं GDPची जी वाढ होती, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची वाढ सरासरी 3.5% होती आणि दरडोई उत्पन्नाची जी वाढ होती ती 1.3% होती. तर यालाच काय म्हटलं जाते? हिंदू ग्रोथ रेट असं म्हटलं जाते. सो GDP 3.5 आणि दरडोई उत्पन्न म्हटलं ते 1.3. आणि हे साल पण लक्षात ठेवा, 1950 ते 1980. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या ते. त्यानंतर पुढे बघा, पहिली पंचवार्षिक योजना आणि दुसरी पंचवार्षिक योजना मी इथे घेतलेली आहे. तर पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 दरम्यान पार पडलेली होती. प्रतिमान होतं हेरॉड डोमर आणि बघा, भर कशावर होता? तर भर हा कृषी क्षेत्रावर होता. आणि दुसरी पंचवार्षिक योजना म्हटलं तर 1956 ते 1961 दरम्यान आणि प्रतिमान होतं महालनोबिस. आणि लक्षात घ्या, भर जो होता तो उद्योग क्षेत्रावर होता. तर या पद्धतीने ह्या 2 योजना महत्त्वाच्या आहे. आणि बघा, तिसरी पंचवार्षिक योजना जी होती तिचा भर कृषी आणि उद्योग क्षेत्रावर दोन्ही याच्यावर होता, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर भारतातील नैसर्गिक बंदरे. तर मुंबई हे जे बंदर आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. कोलकाता बंदर म्हटलं आणि हल्दिया बंदर म्हटलं तर पश्चिम बंगालमध्ये. कोचीन म्हटलं तर केरळ. पॅरादीप हे पाठ ठेवा, पॅरादीप ओडिशा या राज्यामध्ये येते.
विशाखापट्टणम म्हटलं तर आंध्र प्रदेश, भारतातील सर्वात खोल बंदर हे विशाखापट्टणम बंदर आहे आणि ते आंध्र प्रदेशमध्ये येते. आणि मार्मा गोवा म्हटलं तर ते गोवा या राज्यामध्ये येते, हे लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न बघा, आपण रिव्हिजन म्हणून घेऊया. आंबर बॉक्स, ब्ल्यू बॉक्स आणि ग्रीन बॉक्स हे जे बॉक्स आहे हे कशा संबंधित आहे, तर हे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संबंधित आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना, जिची स्थापना 1 जानेवारी 1995ला झाली होती आणि मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सार्वजनिक लेखा समितीचा म्हणजेच लोकलेखा समितीचे मार्गदर्शक, मित्र, तत्त्वज्ञ म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर बघा कॅगला ओळखलं जाते. पहिला फेरा कायदा भारतामध्ये 1947मध्ये झाला होता आणि दुसरा फेरा कायदा म्हटलं तर 1973. आणि लागू केव्हा झाला ही जर तारीख विचारली तुम्हाला तर लक्षात घ्यायचं आहे 1 जानेवारी 1974. ओके. आणि फेमा कायदा जो होता, जे फेराचं रूपांतरण जे फेमा कायद्यामध्ये झालं होतं 1999मध्ये, तर हा कायदा 1 जून 2000मध्ये लागू झाला होता. म्हणजे इथं 1 जून आहे आणि इथे 1 जानेवारी आहे, हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी नेमलेली कमिटी कोणती होती, तर बघा SS तारापूर ही समिती जी होती ती 1997मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि SS तारापूर हे 2006मध्ये स्थापन करण्यात आली होती की रुपया भांडवली खात्यावर काय करावा, परिवर्तनीय करावा. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाची योजना आहे गंगा कल्याण योजना. आणि शेवटचा प्रश्न आहे हा की गंगा कल्याण योजना केव्हा सुरू करण्यात आली होती, तर 1 फेब्रुवारी 1997ला गंगा कल्याण योजना सुरू करण्यात आली होती. मग उद्देश काय आहे बघा, तर उद्देश आहे दारिद्र्य रेषेखालील लहान व सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्रोतातून सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करून देणे. त्यामुळे गंगा कल्याण योजना तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे 1 फेब्रुवारी 1997. आणि नंतर ही जी योजना आहे ते स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन झालेली होती, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके. तर या पद्धतीने हे महत्त्वाचे अर्थशास्त्र या विषयातील पॉईंट घेतलेले आहे. उपक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.